विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासातून आपण लोकनाट्य म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. लोकनाट्याच्या काही व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. मित्र हो, आता या तासात आपण लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करणार आहोत. ज्यांना कोणाला लोकनाट्य म्हणजे काय हेच नीट कळालेलं नाही, त्यांना लोकनाट्याच्या स्वरूपाची ही चर्चा कळणंही थोडं अवघड जाईल. तेव्हा ज्यांना लोकनाट्य म्हणजे काय हेच कळालं नसेल त्यांनी पुन्हा एकदा मागचा तास करा, पहा, ऐका आणि मग मुळात लोकनाट्य म्हणजे काय हे नीट समजून घ्या. मग तुम्हाला लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा कळेल किंवा लोकनाट्याचं स्वरूप हे तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे मित्र हो, लोकनाट्याच्या स्वरूपाची चर्चा करत असताना पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की लोकनाट्याची जी निर्मिती असते ती निर्मिती समूह करत असतो आणि लोकनाट्याची अभिव्यक्तीसुद्धा समूहच करत असतो. म्हणजे लोकनाट्याच्या निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आणि लोकनाट्याच्या अभिव्यक्तीच्या प्रक्रियेमध्ये समूह कार्यरत असतो. या दोन्ही बाबी सामूहिक होत असतात, त्या समूहाकडून घडत असतात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या समूहामध्ये हे लोकनाट्य असतं किंवा ज्या समूहामध्ये समूह ते लोकनाट्य सादर करतो, निर्माण करतो, तो संबंध समूह जरी त्यामध्ये सामील नसला तरी जे लोकनाट्य सादर करणारे वगैरे लोक आहेत ते त्याच्यामध्ये नक्की सामील असतात. आणि अभिव्यक्तीमध्ये तर साहजिकच आहे, कारण अभिव्यक्ती करणारा एक घटक जसा असतो किंवा एक गट ज्याला आपण म्हणू किंवा काही कलावंत असतात, तसा बाकीचा समूह पाहणारा असतो, प्रेक्षक असतो. याचा सरळ अर्थ असा मित्र हो की लोकनाट्याच्या अभिव्यक्तीमध्ये समूह सामील असतो असं आपण म्हणू. निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा एकटा दुकटा लोकनाट्याची निर्मिती करू शकत नाही. त्याच्यामध्ये जे वेगवेगळे कलावंत आहेत, वेगवेगळ्या भूमिका करणारे कलावंत आहेत, ते कलावंत एकत्र असतात आणि ते कलावंत त्यांच्या परीनं लोकनाट्याची एक कल्पना त्यांच्या डोक्यात असते किंवा ती लोकनाट्य निर्माण करतात. म्हणजे ठीक आहे की त्यांच्याकडे लिखित स्वरूप नसते. हे लोकनाट्य कसं असावं याचं लिखित स्वरूप नसते. म्हणजे त्यांचे संवाद जे असतात ते संवादसुद्धा संहिता रूप नसतात, म्हणजे त्यांची संहिता नसते. पण मित्र हो, जे कलावंत जी भूमिका करत असतात त्या कलावंताचे संवाद त्या कलावंताला माहीत असतात किंवा त्या कलावंताला सांगितलेले असतात आणि तो कलावंत त्या पद्धतीनं त्याचे संवाद तो पाठ करतो. आणि तसे फार काटेकोर पण नसते इथे. म्हणजे संवादामध्ये संवाद पाठ करून तेवढेच म्हणायचे असतात असं नाही. त्या प्रसंगानुसार तो कलावंत त्याचे स्वतःचे काही संवाद त्या लोकनाट्यामध्ये टाकू शकतो आणि लोकनाट्य पुढे जाऊ शकतं. म्हणजे इथं फार काटेकोर पण नसते, पण जे काही एक ढोबळ असं त्यांच्याकडे त्यांच्यापुढे लोकनाट्याचं स्वरूप असतं ते समूहाकडून म्हणजे मान्य झालं किंवा समूहाने ते निर्माण केलं किंवा समूहाने ते आकाराला आणलेलं असते, हे आपण लक्षात घेऊ. अभिव्यक्तीच्या बाबत तुम्हाला सहज लक्षात येतं की सादर करणारे आणि पाहणारे साखा समूहच त्यामध्ये सामील असतो. ठीक आहे मित्र हो, आणखी एक विशेष हा लोकनाट्याचा की लोकनाट्याची जी निर्मिती केली जाते त्यानंतर लोकनाट्याचं जे संक्रमण केलं जातं, म्हणजे एका पिढीपासून पुढच्या पिढीपर्यंत ते जे पोहोचवलं जातं त्यामध्ये पारंपरिकता असते आणि मौखिक परंपरा असते. एक पिढी दुसऱ्या पिढीकडे मौखिक पद्धतीनं हे लोकनाट्य करत असते किंवा दुसऱ्या पिढीपर्यंत करते किंवा दुसऱ्या पिढीला ती सांगते आणि एकानंतर एक दुसरी पिढी ते ज्या पद्धतीनं मागच्या पिढीनं सादर केलेलं असतं लोकनाट्य त्याच पद्धतीनं पुढची पिढी सादर करते. ठीक आहे ना. लोकसाहित्यातले कुठलेही घटक मित्र हो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की थोडेफार बदल स्वीकारतच असतात. तो काळ असेल किंवा ठिकाण असेल या पद्धतीनं स्वरूप बदलत असतात. लोकसाहित्यातील सगळ्याच घटकाला हा विशेष लागू होणार आहे, पण तरीही त्यामध्ये मौखिक परंपरा असते, हाही भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे आपण जर दशावतारासारखं लोकनाट्य पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की कधी काळी जे मातीपासून किंवा लाकडाचे जे मुखवटे तयार केले जात होते ती पद्धती आता बदललेली आहे आणि आता प्लॅस्टिकचे मुखवटे ही लोक वापरत आहेत. किंवा पूर्वी जे रंग तयार करत होते ते काळा रंग असेल तर घरातच कोळशापासून वगैरे किंवा त्यांच्या तव्याच्या त्याच्यापासून काजळीपासून
जे रंग तयार करत होते, आता बाजारामध्ये रंग मिळत आहेत आणि बाजारातले रंग हे लोक आणत आहेत, किंवा त्यांचे जे शस्त्र वगैरे असायचे, तलवारी वगैरे, ते आता बाजारामध्ये प्लॅस्टिकच्या तलवारी वगैरे मिळत आहेत आणि त्याला ते बेगड वगैरे लावत आहेत. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की असे हे जे बदल असतात, हे बदल काळाच्या ओघामध्ये साहजिक आहेत. हे बदल तेही लोक स्वीकारतच आहेत, पण तरीही त्यामध्ये एक मौखिक अशी परंपरा असते. म्हणजे आपल्या वाडवडिलांनी काय केलेलं आहे त्या पद्धतीने हे सादर करायचं. त्यामध्ये फार असा अचानकपणे नवीन बदल वगैरे फार केला जात नाही. या अर्थानं मौखिक परंपरा असं आपण म्हणू. म्हणजे ते बदलतच नाही का, तर बदलते. केवळ पारंपरिकताच टिकवली जाते का, असं नाही. बदल होतच असतो, पण तो बदल संथ गतीनं होतो आणि त्या लोकांच्या लक्षातसुद्धा न येता अशा पद्धतीनं बदल होत राहतो. पण तरी एक मौखिक परंपरा आहे आणि मौखिक परंपरेनंच ते सुरू असतं. म्हणजे संहिता जशी मौखिक परंपरेनं असते, तसं सादरीकरण सुद्धा लोक सांगतात की अरे असं असं सादर करायचं किंवा असं सादर केलं जात. म्हणजे मागची पिढी असं सादर करत असं सांगतात आणि त्याच पद्धतीनं ते मग सादर करतात किंवा त्यांचे संवाद वगैरे मौखिक परंपरेनेच पुढे आलेले असतात. संहिता, लिखित संहिता त्यांच्याकडे नसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रहो, लोकनाट्याचं प्राचीन रूप जर काय असेल तर त्याची चर्चा आपण या अगोदरच्या तासामध्ये केलेली आहे. पण इथेही तुम्ही लक्षात घ्या की विश्वामध्ये जी भरून उरलेली एक यातुशक्ती आहे, म्हणजे आपल्या सभोवतालामध्ये किंवा या निसर्गसृष्टीमध्ये एक यातुशक्ती किंवा अद्भुत असणारी एक शक्ती आहे आणि ती शक्तीच या संपूर्ण विश्वाचं संचलन करते. अशा पद्धतीची प्रारंभीच्या काळातली मानवाची एक कल्पना होती. हे का चालते, हे कसं व्यवस्थित चालते, तर आपल्या या विश्वामध्ये किंवा आपल्या सभोवतालामध्ये एक यातुशक्ती आहे, अद्भुत अशी अलौकिक अशी शक्ती आहे, अशा पद्धतीची कल्पना होती. आणि ती जी यातुशक्ती आहे, अद्भुत अशी शक्ती आहे, त्यालाच आपण नंतर दैवी शक्ती, ईश्वरीय शक्ती वगैरे असे शब्द त्याला पर्याय म्हणून वापरू शकतो. तर ती जी शक्ती आहे ती शक्ती केंद्रित करून घेता येते. म्हणजे एखाद्या माणसाच्या ठिकाणी केंद्रित करता येते, तो तप वगैरे करून केंद्रित करू शकतो. तसं बाकी एखाद्या घटकाच्या ठिकाणी केंद्रित करता येते, ही माणसाची कल्पना. म्हणजे पहा की दगडाची जी मूर्ती आहे, त्या दगडाची मूर्ती देव म्हणून आपण जेव्हा मंदिरामध्ये बसवतो, तेव्हा आपली कल्पना काय आहे की आता ती दगडाची केवळ मूर्ती नाही, तर तो ईश्वर रूप आहे. त्याचं कारण असं की ती या मूर्तीची प्रतिष्ठापना करत असताना त्या मूर्तीमध्ये आपण मंत्राच्या वगैरे साह्यानं ती जी अद्भुत अशी शक्ती आहे किंवा यातुशक्ती आहे ती त्याच्यामध्ये आलेली आहे किंवा त्याच्यामध्ये आपण आणलेली आहे आणि तशी आणता येते, अशा पद्धतीची लोकांची कल्पना. म्हणजे एखादा विशिष्ट विधी करून ती शक्ती एखाद्या घटकामध्ये, मग मूर्ती असेल किंवा एखादा माणूस असेल, त्याच्यात केंद्रित करता येते, ही माणसाची कल्पना. हे लोकनाट्याचं प्राचीन रूप आहे. म्हणजे मग ते तसं करण्यासाठी विधी करणे, हे लोकनाट्याचं प्राचीन रूप. तो विधी करायचा, त्यालाच आपण कालच्या तासामध्ये यातू विधी किंवा ती यातुशक्ती प्राप्त करून घेण्यासाठीचा विधी असं म्हटलेलं आहे. मग तप असेल, बळी देणं असेल किंवा समजा एखादा यज्ञ असेल, यज्ञामध्ये तरी काय तेच आहे ना, की आपण आहुती टाकायची, मंत्र म्हणायचे आणि एक शक्ती प्राप्त करून घ्यायची, अशा पद्धतीची कल्पना. मूर्तीची प्रतिष्ठापना करताना सुद्धा तीच गोष्ट. मित्र, हे प्राचीन रूप आहे आणि हे जे प्राचीन रूप आहे ते प्राचीन रूप आजच्या लोकनाट्यातही दिसते. तो देवतोपासनेचा जो भाग आहे तो आजच्या लोकनाट्यातही दिसतो. म्हणजे उदाहरणार्थ पहा की दशावतारी लोकनाट्य आहे, तर दशावतारी खेळ सादर करण्याच्या पूर्वी ते मुखवट्याची पूजा करतात आणि मुखवट्याची पूजा करून त्या देवतांना आव्हान करतात. मग सरस्वती असेल, गणपती असेल वगैरे, त्यांना आव्हान करतात की या मुखवट्यामध्ये एक प्रचंड अशी ताकद येऊ दे, एक ऊर्जा येऊ दे आणि त्या आधाराने किंवा त्याच्या बळावर आम्ही आमचा हा खेळ सादर करू शकू, अशी कल्पना आहेच. अगदी तमाशामध्ये सुद्धा गण म्हणून गणपतीला आवाहन केलं जातं की आमचा हा जो खेळ आहे तो खेळ सादर करण्यासाठीचं बळ आम्हाला मिळू दे किंवा ती ताकद आम्हाला मिळू दे आणि तसा तुझा आशीर्वाद असू दे, अशा पद्धतीची कल्पना आहेच. तर मित्र, सांगायचं ते हे की लोकनाट्याचा जो उगम आहे, प्राचीन रूप जे आहे ते प्राचीन रूप यातुशक्तीला केंद्रित करण्याची माणसाची जी कल्पना आहे तिथे आहे.
आणि त्याचं रूप किंवा त्याचं असणं, अवशेष रूप असणं आजच्या लोकनाट्यात सुद्धा दिसते. हे लोकनाट्याचं एक रूप किंवा लोकनाट्याचा विशेष म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. म्हणजे आजच्या लोकनाट्यात सुद्धा तुम्हाला देवतोपासनेचा भाग दिसतो. म्हणजे प्रारंभी मुखोट्याची पूजा केली जाईल किंवा ईश्वराची आळवणी केली जाईल किंवा ईश्वराला आवाहन केलं जाईल, असं आजच्या लोकनाट्यात सुद्धा दिसतं. म्हणजे कुठलंही लोकनाट्य असेल तर त्या लोकनाट्यामध्ये आपल्याला दिसतं. अगदी तमाशासारखं जे लोकनाट्य आहे तिथे सुद्धा गणपतीला आवाहन केलं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा की लोकनाट्य जे आहे त्या लोकनाट्यामध्ये काही जे विधिनाट्य आहेत विशेषतः ते विधिनाट्ये इच्छापूर्तीसाठी असत. म्हणजे प्राचीन जर लोकनाट्य आपण पाहिलं तर प्राचीन लोकनाट्य म्हणजे विधिनाट्य आपण असं म्हणतो. आणि हे जे विधिनाट्य आहेत हे विधिनाट्ये इच्छापूर्तीसाठी केले जात. उदाहरणार्थ जागरण, गोंधळ वगैरे. पण नंतरच्या काळामध्ये मात्र आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आता जागरण गोंधळातलं जे प्राचीन रूप आहे आणि भक्तीची त्याच्यातली भावना आहे, निष्ठा आहे वगैरे, हे कमी होत आहे आणि कमी होऊन आता ते सुद्धा रंजनाच्या पातळीवर येत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक पहिली गोष्ट अशी की प्राचीन जे लोकनाट्य होते ते लोकनाट्य इच्छापूर्तीसाठी सादर केले जात, हे आपण लक्षात घेऊ. आणि आता त्याचं स्वरूप बदलत चाललेलं आहे आणि ते अधिक रंजक होत आहेत, हे आपण लक्षात घेऊ. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की इच्छापूर्तीचा हा जो भाग आहे तो भाग जसा म्हणजे ईश्वरनिष्ठेचा भाग जसा मागे पडत आहे तसं रंजनाचं त्याला जे रंजनाचं स्वरूप येतं आहे ते अधिक येतं आहे, हे आपल्याला दिसतं. आणि पूर्वीची जी त्यांची परंपरा होती देवतोपासनेची पूजा वगैरे करणे किंवा त्याला आव्हान करणे, ते पूर्णतः आजही मागे पडलेलं नाही, हे आपल्याला लक्षात येतं. मित्र, लोकनाट्यामध्ये पूर्वपरंपरेच्या खुणा दिसतात आणि त्या खुणा म्हणजे पूर्वी होत्याच पण आजही आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर आजच्या लोकनाट्यामध्ये सुद्धा आपल्या ज्या पूर्वपरंपरा आहेत किंवा आपल्या मनामध्ये ज्या कल्पना आहेत त्या कल्पना आजही लोकनाट्यात दिसतात. म्हणजे पहा, आज आता आपण आधुनिक जगामध्ये जगतो आहोत, पण आधुनिक जगामध्ये जगताना आपण साधा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की आपल्या जगण्याचे संदर्भ लोकनाट्यात येण्याच्याऐवजी बऱ्याचदा प्राचीन संदर्भ खूप येतात. म्हणजे दशावतारसारखं जर लोकनाट्य तुम्ही लक्षात घेतलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की तिथे दाखवलं काय जातं, देवासूर संग्राम नाट्य किंवा देव आणि असुर यांच्यातलं युद्ध. आता तुम्ही एक साधी गोष्ट आहे ना, तुम्ही विचार करा ना की हे देवासूर संग्रामाच्या कथाच आहेत, ते होऊन गेलं का नाही, खरंच तसं काही युद्ध झालं होतं, त्यांच्यात संघर्ष होता का नाही, हा वेगळा भाग. म्हणजे राम असेल किंवा रावण असेल हे होऊन गेले का, किंवा हिरण्यकश्यपू आणि नरसिंह वगैरे होऊन गेले का, हा वादाचा विषय होऊ शकतो. होऊन गेले असते किंवा नसतील. पण एक मात्र गोष्ट नक्की खरी आहे, त्याच्यात वाद असण्याचं काही कारण नाही की ह्या गोष्टी खूप प्राचीन आहेत, म्हणजे इसवी सनाच्या पूर्वीचे आहेत आणि आता आपण 21व्या शतकामध्ये जगतो आहोत. साधा प्रश्न आपल्याला असा पडला पाहिजे की आपल्या लोकनाट्यामध्ये मग फार प्राचीन असणाऱ्या या कथा असल्या पाहिजेत की आपल्या आजच्या जीवनाच्या कथा असल्या पाहिजेत, असा साधा प्रश्न तुम्हाला जसा पडतो तसं मलाही पडू शकतो. म्हणजे आपल्याला पुढे आहेच ना की आपल्या जीवनाचं दर्शन लोकनाट्यात नसावं का, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. पण मित्र हो, आजही लोकनाट्यामधून हे जे प्राचीन आपल्या दैवत कथा वगैरे आहेत त्याला नाट्यरूप देऊन ते लोकनाट्यामधून दाखवलं जातं. देवासूर संग्राम नाट्य वगैरे आजही सादर केलं जातं. याचं कारण काय असावं, असं जर आपल्याला कुतूहल असेल किंवा असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर मित्र हो, त्याचं कारण हे असण्याची शक्यता अधिक आहे की माणसाचं मन भूतकाळाकडे वळतं, भूतकाळामध्ये रमतं. पारंपरिक पद्धतीनं जीवन जगणाऱ्या माणसाचं मन भूतकाळात रमते असं आपल्याला दिसून येतं. म्हणजे सहज माणसं बोलताना सुद्धा असं म्हणत असतात की आमचा काळ खूप चांगला होता, आमचा काळ खूपच सुंदर होता किंवा आमच्या काळासारखा हा काळ नाही वगैरे म्हणत असतात. मित्र, काळ कुठलाही असो त्या काळाच्या काही मर्यादा असतात आणि त्या काळातल्या काही चांगल्या बाजूसुद्धा असतात. पण आपण हे मान्य केलं पाहिजे की पर्यावरणासारखा एखादा घटक जर वगळला तर बाकी माणूस विकसित होत आलेला आहे.
माणसाचा इतिहास हा विकासाचा आहे, तो अधपतनाचा वगैरे नाही. पण तरीही माणसं भूतकाळात रमतात आणि भूतकाळाचं गुणगान गातात, भूतकाळाचं कौतुक करतात आणि माणसाचा भूतकाळ चांगला होता अशीच माणसाची कल्पना असते. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की ही जी माणसाची मूळ प्रवृत्ती आहे, या प्रवृत्तीचा प्रभाव असेल कदाचित, पण लोकनाट्यामध्ये आपण जर आजची लोकनाट्य वगैरे पाहिली तर लोकनाट्यामध्ये आपला भूतकाळ दाखवलेला असतो. म्हणजे वर्तमानापेक्षाही आपल्या भूतकाळाला नाट्यरूप अधिक दिलेलं असते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ललित असेल, ललितामध्ये सुद्धा पहा तुम्ही की श्रीकृष्णाच्या कथा वगैरे गुंफल्या जातात, किंवा रामायणातल्या कथा गुंफल्या जातात, किंवा बाकी कुठल्या म्हणजे जो विषय चालला आहे तिथे, समजा प्रवचन आहे, त्या प्रवचनामध्ये जो विषय चालला आहे तिथे जर ललित सादर करायचं असेल तर ह्या विष्णूच्या अवताराच्या कथा असतील किंवा बाकी देवदेवतांच्या कथा असतील, त्या कथा गुंफल्या जातात किंवा त्याच्या आधारानं ललित सादर केलं जातं. याचं कारणच हे आहे मित्रो की मानवी मन भूतकाळामध्ये रमते आणि भूतकाळामध्ये हे जे माणसाचं रमणं आहे ते रमणं मित्रहो माणसाच्या या कलाविष्कारात सुद्धा दिसते. म्हणजे त्याचं जे भूतकाळातलं हे रमणं जे आहे ते रमणं त्याच्या लोकनाट्यात सुद्धा दिसते. आणि लोकनाट्यामध्ये ह्या ज्या प्राचीन कथा वगैरे आहेत किंवा दैवत कथा आहेत त्याच्या आधारानं किंवा त्या ज्या कथा आहेत त्या कथाच नाटकाच्या रूपानं सादर केल्या जातात, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो. पण दुसरी एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, लोकनाट्य जे सादर केलं जातं त्या पहा, लोकनाट्यामध्ये 2 भाग असतात. एक भाग असतो पूर्वरंगाचा आणि दुसरा भाग असतो उत्तर रंगाचा. हा जो पूर्वरंगाचा भाग आहे त्या पूर्वरंगाच्या भागामध्ये देवतांना वगैरे आव्हान केलं जाते. म्हणजे पूर्वरंग हा धार्मिक असतो आणि उत्तर रंग हा लौकिक असतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे केवळ मानवी मन भूतकाळात रमते म्हणून लोकनाट्यामध्ये केवळ भूतकाळच असतो का, तर असं नाही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते लक्षात घेताना मग हे समजून घ्यायचं की पूर्वरंग आणि उत्तर रंग. म्हणजे तुम्ही जर समजा दशावतार हे लोकनाट्य पाहिलं किंवा त्या लोकनाट्याच्या स्वरूपात विचार केला तर तुम्हाला काय लक्षात येईल, पूर्वरंगामध्ये काय होतं, पूर्वरंगामध्ये मुखवट्याचं पूजन होते आणि मुखवट्याचं पूजन होत असताना वेगवेगळ्या देवतांना आव्हान केलं जातं आणि आव्हान करून त्यांना विनंती केली जाते की म्हणजे याचना केली जाते त्या ईश्वर रूपाकडे किंवा दैवी शक्तीकडे की आम्हाला हा खेळ सादर करण्यासाठी तुम्ही ताकद द्या किंवा तुमचा आशीर्वाद असावा. आणि मुखवट्याचं पूजन करून मग त्या मुखवट्यामध्ये आता ईश्वरांनी दिलेला आशीर्वाद वगैरे त्या मुखवट्यात आला आहे अशी माणसाची कल्पना असते. जागरण गोंधळ पाहिलं तर इथे तुम्हाला तेच लक्षात येईल की गोंधळ घालताना पूर्वी देवीची पूजा वगैरे केली जाते आणि ते परंपरेनं धर्म ज्या पद्धतीनं सांगतो त्या पद्धतीनं ती पूजा केली जाते. जागरण असेल तर खंडोबाची पूजा वगैरे केली जाते. हा पूर्वरंग आहे. पूर्वरंग हा धार्मिक स्वरूपाचा असतो, देवतोपासनेचा असतो, दैवतांना आव्हान करण्याचा असतो, त्यांच्याकडे आशीर्वाद मागण्याचा असतो. उत्तर रंग जो असतो तो उत्तर रंग मात्र मित्र हो लौकिक स्वरूपाचा असतो. म्हणजे उत्तर रंगामध्ये मग एखादी कथा गुंफली जाते किंवा गीत म्हटले जातात, गाणे वगैरे म्हटले जातात, लोकगीतं म्हटले जातात. आणि लोकगीतामध्ये मात्र मग आता तुम्हाला लक्षात असं येईल की माणसाचं प्रत्यक्ष जीवन, माणसाचं वर्तमानातलं जे जीवन आहे त्या जीवनाशी समांतर असं एखादी कथा वगैरे गुंफली जाते किंवा ते जीवन सांगितलं जातं. किंबहुना आपल्या ज्या प्राचीन कथा असतात म्हणजे फार पूर्वीपासून चालत आलेल्या ज्या कथा असतात त्या कथासुद्धा उत्तरंगामध्ये सांगत असताना तो सांगणारा असा काही खुलून सांगतो ना अशा पद्धतीनं सांगतो की माणसं ती कथा ऐकत असताना ही कथा फार प्राचीन वगैरे आहे हे विसरून जातात आणि या कथेचा संदर्भ आपल्या आजच्या लौकिक जीवनात कसं आहे हेच ते शोधत असतात. उदाहरण म्हणून पहा की समजा जांभूळ आख्यानाची कथा सांगितली चालली. आता जांभूळ आख्यानाची ही जी कथा आहे, जांभूळ आख्यान आहे, हे जांभूळ आख्यान जर जागरणामध्ये सांगितलं जात असेल किंवा इतर म्हणजे गोंधळामध्ये वगैरे सांगितलं, विशेषतः या जांभूळ आख्यान जागरणामध्ये वगैरे सांगितलं जातं. आता एक कथा काय आहे, कथा ही आहे की द्रौपदी किती पतिव्रता होती याच्याशी संबंधित असणारी ही कथा. आता ठीक आहे, ही कथा गुंफली चालली
आता ही कथा गुंफत असताना लोकजीवनातले संदर्भ आपोआपच येत असतात, कारण त्या ज्या गावामध्ये किंवा जिथे कुठे हे जांभूळ आख्यान सांगितलं जातं तिथे मित्र हो, साहजिक आहे ना, एखादी स्त्री अशी असू शकते की तिचे गुप्तपणे दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी संबंध असू शकतात ना, आणि तिला कदाचित असं वाटत असावं की आपले जे इतर पुरुषाशी असणारे संबंध आहेत ते कोणालाच माहीत नाहीत, पण गावातल्या लोकांना माहीत असतात की कुठल्या स्त्रीचे कुठल्या पुरुषाशी वगैरे बाह्य संबंध आहेत हे माहीत असते, आणि मग गावातले लोक चर्चा करत असतात. आता साधी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की जांभूळ आख्यान ऐकत असताना ह्या माणसाच्या पुढे मग कुठले चित्र उभे राहतात मित्र हो? या माणसांच्या पुढे चित्र त्या द्रौपदीचे किंवा कर्णाचे किंवा पांडवाचे हे चित्र उभे राहत नाहीत. हे आख्यान ऐकत असताना लोकांच्या पुढे जे चित्र उभं राहते ते चित्र त्यांच्या गावातल्या ह्या पात्रांचं, त्यांच्या गावातल्या प्रत्यक्ष जगणाऱ्या ह्या माणसाचं चित्र उभं राहतं, आणि मग ते बरोबर मनामध्ये ऐकत असतात की कोण स्त्री आहे कोण पुरुष आहे वगैरे. म्हणजे मित्र सांगायचं ते हे की मानवी लौकिक जगणं जे आहे ते लौकिक जगणंही या लोकनाट्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये येत असते, आणि सांगणाऱ्या माणसाला हे माहीत असतं की हे लौकिक जगणंच आहे. कथा ठीक आहे, पुराणातली कथा आहे, पण पुराणातल्या कथेमध्ये सुद्धा आहे ते लौकिक जगणंच आहे माणसाचं, आणि तो त्या पद्धतीनं रंजक करून तो सांगत असतो. एका अर्थानं तुम्हाला असं लक्षात येईल की उत्तर रंगामध्ये माणसाचं जगणं गुंफलेलं असतं, रंजकपणे ते आलेलं असतं, आणि माणसाला ते आपलं वाटतं, आवडतं, माणसं ऐकतात. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आपण हेही लक्षात घेतली पाहिजे मित्र हो, की पूर्वीची माणसं असो किंवा आजची माणसं असो, प्रेरणा आणि प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये ही माणसं फार बदललेली नाही. म्हणजे पांडव किंवा धर्मराजा असेल, भीष्म वगैरे असतील, हे सगळी जी होती ही सगळी माणसं आजच्या माणसापेक्षा फार वेगळी होती असं तुम्हाला वाटते का? असं काही नव्हतं. आजच्या माणसासारखीच होती ती माणसं. म्हणजे आजच्या माणसाच्या ज्या प्रेरणा प्रवृत्ती आहेत त्याच प्रेरणा प्रवृत्ती त्यांच्या होते ना. मला सांगा, आज एखादा माणूस सत्तेसाठी जेवढा प्रयत्न करतो किंवा जसं आपापलेपण असतं त्याचं, किंवा सत्तेसाठी जशी त्याची धडपड असते, तीच धडपड तुम्हाला महाभारतामध्ये दिसत नाही का? म्हणजे कौरव आणि पांडवाचं जे युद्ध आहे ते युद्ध कशासाठी आहे? सत्तेसाठी आहे ना. म्हणजे सत्तेसाठीचा आजचा जो संघर्ष आहे तो संघर्ष त्याही काळामध्ये होता ना. तेव्हा हे साहजिक आहे असं असणं. त्याचं कारण काय? त्याचं कारण हेच की प्रेरणा आणि प्रवृत्तीच्या संदर्भामध्ये, किंवा माणूस म्हणून त्याचा जो सहज स्वभाव आहे, किंवा माणूस म्हणून त्याचे जे गुण आहेत, लक्षणं आहेत, ज्याला आपण त्याचे शत्रू वगैरे म्हणत असतो, म्हणजे राग, द्वेष वगैरे, किंवा काम, क्रोध, मद, मत्सर वगैरे, हे जे आपण 6 त्याचे शत्रू म्हणत असतो माणसाचे, ते शत्रू वगैरे काही नाहीत, ते माणूस असण्याची लक्षणं आहेत. आणि ते पहिल्या ज्या प्राचीन माणसांचे होते तसे आजचे आहेत, आपल्या पूर्वजांची तीच लक्षणं होती, आजची आहेत. स्वभावतः माणूस फार बदललेला नाही, फार कमी त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला असेल न कळत, असा पण फार बदललेला नाही. मी तुम्हाला हे याच्यासाठी सांगतो की माणसं लोकनाट्यामध्ये जेव्हा प्राचीन कथा गुंफत असतात तेव्हा त्या कथेतही माणसं आजच्या माणसाचं जगणं सांगत असतात, हे आपण लक्षात घ्या. म्हणजे जांभूळ आख्यान जरी महाभारतातल्या कथेशी संबंधित असलं तरी जांभूळ आख्यानामध्ये गुंफलं जातं ते आजच्या माणसाचं लौकिक जगणं. आणि म्हणून उत्तरंगात, लोकनाट्यातला जो उत्तरंग आहे तो उत्तरंग माणसाला खूप आवडतो, तो आपला वाटतो, कारण त्या उत्तरंगामध्ये माणसाचं जगणं असतं. खंडोबाचं लग्न समजा आहे, खंडोबाचं लग्न सुद्धा असंच ना. खंडोबाच्या लग्नाचा जो प्रसंग आहे किंवा ती जी कथा आहे, ती कथा तो जो बुवा असतो, सांगणारा माणूस असतो ना, तो खूप रंजक पद्धतीनं सांगत असतो. आणि ते सांगताना मित्र, ऐकणाऱ्या माणसांना गावातला एखादा जो माणूस आहे ज्यानं 2 बायका वगैरे केलेले आहेत त्याचं जीवन ते समोर येत असतं. म्हणजे एका अर्थानं हे माणसाचं लौकिक जगणंच या लोकनाट्यात व्यक्त होतं असं आपण म्हणू शकू. ठीक आहे मित्र, लोकनाट्यामध्ये एक सूत्रधार असतो. लोकनाट्य जे सादर केलं जातं त्याच्यात सूत्रधार असतो, म्हणजे कोणीतरी त्याचं नियंत्रण करत असतो. आता पहा, लोकनाट्याला संहिता नाही, म्हणजे जे संवाद आहे ते संवाद त्यांनी पाठ केलेले आहेत किंवा त्यांच्या डोक्यात आहेत, पण निश्चित संहिता नाही. म्हणजे ते कसे संवाद असावेत याचं काही पुस्तक आहे का? काही पुस्तक नाही.
त्यांच्या डोक्यात आहे. त्याला सांगून टाकलेलं आहे की तू आता रावणाची भूमिका करतो. तर रावणाची भूमिका करणाऱ्यानं तो हे बा रावणाचे असे असे संवाद तो म्हणायचे. तो म्हणत असतो. ते काही संवाद पक्के नसतात ठरलेले, थोडेफार मागे पुढे होत असतात ना. एखादा संवाद त्याला आठवला नाही, त्याच्या डोक्यात जो होता तो आठवला नाही, तो त्याच्या पद्धतीनं दुसरा संवाद म्हणतो त्याच्याशी, कारण त्याला पक्क माहीत आहे की आपण रावण आहोत. आता रावण आहोत तर रावण जसा बोलत होता, रावण कसा बोलत होता त्याच्या डोक्यात एक कल्पना आहे. यानं काय रावण कसा बोलत होता वगैरे पाहिलेलं नसते. रावण कोणी पाहिलेला नसतो. म्हणजे सादर करणारे जे कलावंत असतात त्यांनी रावण कसा होता हे काय पाहिलेलं नसतं. पण त्यांच्या डोक्यात एक कल्पना असते. ती कशातून आलेली असते? ह्या ज्या आपल्या कथा आहेत, मग ग्रंथाच्या माध्यमातून आलेल्या कथा असतील किंवा लौकिक परंपरेनं आलेल्या चालत आलेल्या कथा असतील, या कथेच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत रावणाचं एक चित्र पोहोचलेलं असतं की रावण असा असा आहे, रावण असं असं बोलतो किंवा रावण असा असा अन्याय करणार आहे, असं एक चित्र त्यांच्यासमोर आलं असतं किंवा त्याला ते माहीत असतं. ते चित्र डोळ्यासमोर ठेवून तो रावणाचे संवाद म्हणतो. त्याच्याकडे संहिता काही नाही. त्याला मुखोटा चढवलेला आहे, तो 10 तोंडाचा मुखोटा त्याला चढवलेला आहे. आणि आता त्याच्या मनामध्ये एक रावणाचं चित्र उभं आहे किंवा रावणाच्या भूमिकेमध्ये आता तो घुसलेला आहे. त्याला रावणाची भूमिका करायची आहे एवढंच त्याला माहीत. तो संवाद म्हणतो. जो रामाची भूमिका करतो त्यालाही माहीत आहे की आपण राम आहोत. त्याच्यापर्यंत राम कसा येऊन पोहोचलेला आहे. असंच ग्रंथातील कथांच्या माध्यमातून किंवा लोकांच्या तोंडी असणाऱ्या लोककथांच्या माध्यमातून राम त्याच्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. आता लिखित स्वरूपात त्यांच्या पुढे काहीच नाही, पण मौखिक परंपरेने त्याच्या पुढे आहे. ते संवाद तो म्हणत असतो. पण हे सगळं कसं सादर व्हावं, प्रत्येकाने आपापल्या भूमिका कशा वटवाव्यात, वेशभूषा वगैरे कशी असावी किंवा ते कसं, कारण काहीतरी सूत्रधार असला पाहिजे ना कोणीतरी, नाही तर कुठलेही पात्र केव्हाही घुसतील ना मध्येच. म्हणजे लिखित परंपरा नाही किंवा संहिता नाही याचा अर्थ काय कुठलेही पात्र केव्हा येतील का? त्याला एक क्रम असेल ना की अगोदर कोण येईल, अगोदर कुठला प्रसंग होईल, नंतर कुठला प्रसंग होईल, त्याला क्रम असला पाहिजे ना. तेव्हा हे क्रम, ते संवाद, ह्या सगळ्याचं संचलन करणारा एक सूत्रधार लोकनाट्यामध्ये असतो. आणि पहा, दशावतारामध्ये भागवत नावाचा एक सूत्रधार असतो. तो हे सगळं सूत्र हे करत असतो. आणि तमाशासारखं जरी तुम्ही लोकनाट्य घेतलं तर तिथे सरदार असतो, त्या तमाशाचा सूत्रधार, ते तमाशा चालवणार. आणि तो सरदार जो असतो ना, तो सरदार ठरवतो की हे कसं होईल, त्याचा क्रम काय असेल, कोण केव्हा येईल, काय संवाद असतील आणि हे एकूण लोकनाट्य कसं सादर होईल ते ठरवणारा तिथं सरदार असतो. दशावतारामध्ये भागवत असतो. सांगायचं ते हे की लोकनाट्यामध्ये एक सूत्रधार असतो. तो सूत्रधार आपल्या लक्षात येतो ते जर लोकनाट्य पाहिलं तर. तो सरदार मध्ये येऊन तो त्याच्या पद्धतीनं ते सगळं सूत्रसंचलन करत असतो. तेव्हा एक सूत्रधार असतो हे लक्षात घ्या. ठीक आहे. लोकनाट्याचं जे स्वरूप आहे ते पारंपरिक असतं, मौखिक असतं. याच्याविषयी तुमच्या मनामध्ये शंका नसावी. लोकनाट्याची भाषा काय असते मित्र? लोकनाट्याची भाषा ही लोकभाषा असते. त्या समूहाची भाषा ती त्या लोकनाट्याची भाषा. याचं लक्षात का पहा. म्हणजे एखादा लोकनाट्य मराठवाड्यामध्ये सादर होत असेल तर ती पात्र मराठवाड्याची भाषा बोलतील. तेच लोकनाट्य कोकणामध्ये सादर होत असेल तर ते पात्र कोकणी भाषा बोलतील, म्हणजे तिथल्या समूहाची भाषा बोलतील. जो समूह ते लोकनाट्य सादर करतो त्या समूहाची भाषा म्हणजे त्या लोकनाट्याची भाषा असते, हे लक्षात. त्यांची बोलीभाषा हीच त्या लोकनाट्याची. मुळात त्या पात्रांची भाषा ही लोकनाट्याची भाषा नसते. म्हणजे सीता कोणती भाषा बोलत होती, रावण कोणती भाषा बोलत होता, राम कोणती भाषा बोलत होता, नरसिंह कोणती भाषा बोलत होता, याचा काही संबंध नसतो. म्हणजे नरसिंह हा जर समजा धड माणूसही नसेल आणि सिंहसुद्धा नसेल, मधल्या अवस्थेत असेल, तर तो त्याच्या प्राण्यांची आणि वेगळी कुठली तरी भाषा बोलेल ना तो मुळात. पण इथे तो तर्क लावायचा नाही. इथे तो कुठली भाषा बोलेल, इथली तो ज्या लोकांची भाषा आहे त्या लोकांचीच तो भाषा बोलेल. ठीक आहे. किंवा हिरण्यकश्यप कुठली भाषा बोलेल, जे लोक आहेत ते त्यांचीच तो भाषा बोलेल. म्हणजे जो समूह सादर करतो किंवा जो समूह ते लोकनाट्य पाहत आहे त्यांची तो भाषा बोलेल. कारण कलावंत हे त्यांची भाषा बोलत असतात. त्यांची म्हणजे त्यांची बोलीभाषा, त्याच्यामध्येच ते सादर करतात. तेव्हा
लोकनाट्याच्या अभिव्यक्तीची किंवा लोकनाट्यातल्या पात्राची भाषा म्हणजे ते पात्र लौकिक जीवनामध्ये किंवा त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये जी भाषा बोलतात ती भाषा म्हणजे त्या पात्रांची भाषा असते असं आपण म्हणू शकतो आणि हे खरं आहे. ठीक आहे मित्र, लोकनाट्यांचं जे सादरीकरण होतं ते सादरीकरण सहज असते, सुलभ असते आणि त्याला वेगळं रंगमंच वगैरे असं काही नसतो. म्हणजे वेगळं काहीतरी असलं पाहिजे असं काही नसतं. जिथे जागा असेल तिथे लोकनाट्य सादर केलं जातं. म्हणजे रस्ता आहे तर रस्त्यात जिथे जागा असेल तिथे ते सादर केलं जातं. विशेष म्हणजे तिथे प्रकाश योजना आणि ध्वनी योजना ह्या फार काही काटेकोर किंवा फार आधुनिक पद्धतीने या व्यवस्था नसतात. म्हणजे कंदील लावून मशाल लावूनही हे मशालीच्या उजेडामध्ये सुद्धा लोकनाट्य सादर केलं जाऊ शकतं. किंवा पूर्वी बत्ती असायची म्हणजे रॉकेलवर चालणारी बत्ती असायची, नंतर गॅसवर चालणाऱ्या बत्त्या आल्या, तर या बत्तीच्या उजेडामध्ये सुद्धा हे लोकनाट्य सादर होऊ शकतं. म्हणजे याला वेगळं असं काही नसते किंवा ज्याला आपण नेपथ्य म्हणू. नेपथ्य म्हणजे ते लोकनाट्य किंवा नाटक सादर करण्यासाठी जी लागणारी सामग्री असते ती सगळी सामग्री म्हणजे नेपथ्य वगैरे. तर अशी काही सामग्री आधुनिक नाटक सादर करताना ज्या पद्धतीने वापरली जाते तसं काही तिथं नसते. म्हणजे वेशभूषा असेल, केशभूषा असेल, याला काही स्वतंत्र फार खर्च केलेला नसतो. म्हणजे समजा सीतेचं पात्र वटवायचं आहे किंवा सीतेला सजवायचं आहे तर काय नाही, गावातल्या एखाद्या स्त्रीची साडी वगैरे ते पात्रांना चढवली जाते. आणि बऱ्याचदा तर आपण असं लक्षात घेतो की स्त्रीचे पात्र पुरुषच वटवत असतात. आता ठीक आहे, आता अलीकडे स्त्रिया पण वटवायला लागल्या, पण लोकनाट्यामध्ये पूर्वी स्त्री पात्रसुद्धा पुरुष वटवत असत. आता स्त्री पात्र पुरुष वटवायचं आणि कुठल्या तरी एखाद्या गावातल्याच स्त्रीची साडी वगैरे आणली जायची आणि त्याला ती साडी चढवली जायची. म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये लोकनाट्य सादर होतं. रंगभूषा वेशभूषा हे म्हणजे उपलब्ध आहे त्याच्यानुसार. म्हणजे वेशभूषा कशी असेल तर जे उपलब्ध आहे त्याच्यानुसार, गावात जे उपलब्ध होते जे कपडे वगैरे मिळतील त्या पद्धतीनं. म्हणजे आजच्या नाटकामध्ये आपण जसं पाहतो की एखादं नाटक सादर करायचं आहे तर स्वतंत्रपणे ते नाटक सादर करण्यासाठी म्हणून वेशभूषा स्वतंत्रपणे तयार केली जाते किंवा तशा पद्धतीचे कपडे वगैरे विकतच घेतले जातात. एखाद्या नाटकासाठी असा प्रचंड खर्च केला जातो. लोकनाट्यामध्ये तसं नाही. लोकनाट्यामध्ये जी साधनसामुग्री तुम्हाला उपलब्ध असेल त्याच्यावर भागवलं जातं. आणि बाकी रंग वगैरे सुद्धा पहा, रंगसुद्धा ते अशाच पद्धतीनं. आणि त्यांच्या डोक्यामध्ये एक ठरलेली कल्पना आहे की रावणाचं पात्र रंगवायचं आहे त्याला तो मुखवटा देऊन टाकायचा, किंवा हिरण्यकश्यपूचं पात्र रंगवायचं आहे किंवा बाकी एखाद्या राक्षसाचं पात्र रंगवायचं आहे. तर काही नाही, घरामध्ये जे रंग उपलब्ध होतील किंवा आजूबाजूला त्यांच्या जे झाडं आहेत किंवा झाडाचे फुलं वगैरे आहेत त्याच्यापासून जो रंग उपलब्ध होईल तो रंग घ्यायचा आणि त्याच्यानं ते रंगवायचं, असं त्याचं स्वरूप होतं. मुखवटेसुद्धा कसे तयार केले जातात तर मुखवटेसुद्धा पहा की मातीपासून मुखवटे तयार करणार किंवा नंतरच्या काळामध्ये पेपरचा जो लगदा असतो त्या लगद्यापासून मुखवटे तयार करणार किंवा त्याच्या अगोदर तर अक्षरशः लाकडापासून मुखवटे तयार केले जातात. आणि हे एकदा तयार केलेले मुखवटे मग कितीही वर्ष चालत ना. म्हणजे समजा राक्षसाचा चेहरा तयार केलेला आहे, मुखवटा तयार केलेला आहे लाकडापासून, तर तो आता पुढे कितीही वर्ष चालेल ना, ते काही खराब होणार नाही. अशी ती पद्धत होती त्यांची. म्हणजे सादरीकरणासाठीचा जो खर्च आहे तो खर्च कमीत कमी केला जायचा. आणि हे काय असं रंगमंचावर वगैरे नव्हतं ना. पार असेल पारावर किंवा ओटा असेल एखादा ओट्यावर किंवा चावडीवर किंवा मोठ्या रस्त्याच्या त्या चौकोनी भाग असेल किंवा रस्त्यावर कुठे चांगली जागा असेल तर तिथे हे लोकनाट्य सादर केलं जात आणि त्यांच्या पारंपरिक पद्धतीनं. म्हणजे पुन्हा मी तुम्हाला एकदा सांगेल की आधुनिक नाटकामध्ये ध्वनी योजना, प्रकाश योजना वगैरे ह्या ज्या काटेकोरपणे पाळल्या जातात आणि या व्यवस्था जशा असतात तसं काटेकोरपण किंवा तशा पद्धतीचे तंत्रात्मकता आपण ज्याला म्हणू ती तंत्रात्मकता लोकनाट्यामध्ये नसते. लोकनाट्य हे ओबडधोबड असते आणि लोकनाट्य
सहजपणे सादर केलं जाते आणि जे काही उपलब्ध असेल त्यांच्या सभोवती किंवा त्यांच्या गावामध्ये वगैरे ते वापरून ते सादर केलं जातं. म्हणजे इथे फार तंत्रात्मकता नसते, इथे कमालीची सहजता असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथे जे आकर्षकपण निर्माण करायचं आहे, उदाहरणार्थ आजचं जे नाटक आहे ते नाटक पहा, कमालीचं आकर्षक असं सादर केलं जातं. म्हणजे ध्वनी योजना असेल किंवा प्रकाश योजना असेल काय असेल, तर तसं आकर्षकपण तिथे नसते. पण मित्रहो, हे आकर्षकपण किंवा अशा पद्धतीचं काटेकोरपण किंवा अशा पद्धतीचं एक तंत्र ज्याला आपण म्हणू, तसं जरी या लोकनाट्यामध्ये नसलं तरीही लोकनाट्ये लोकांना खूप आवडतात. कारण लोकनाट्यातली ही जी मर्यादा आहे, कारण आज जे आजच्या बुकिश नाटकामध्ये किंवा आजचे जे व्यावसायिक रंगभूमीवरचे नाटकं आहेत, या नाटकातलं हे तंत्रात्मकपण किंवा नेमकेपण आपण ज्याला म्हणू, सादरीकरणातलं नेमकेपण, ही गोष्ट वाईट आहे का मित्र? ही गोष्ट वाईट नाही ना. वाईट कशी असेल? चांगलीच आहे ना ही गोष्ट. पण मग लोकनाट्यामध्ये नाही, म्हणजे मग लोकनाट्याची ही मर्यादा आहे का? ठीक आहे, लोकनाट्याची मर्यादाही आपण म्हणू शकू. पण मित्रहो, लोकनाट्यामध्ये ही मर्यादा जरी असली तरी लोकनाट्यामध्ये सामर्थ्याच्या दुसऱ्याही गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामर्थ्याच्या दुसऱ्या गोष्टी कुठल्या आहेत पहा, तर तिथे उत्स्फूर्तता आहे. म्हणजे आजचं जे नाटक आहे, ज्याला आपण व्यावसायिक रंगभूमीवरचं नाटक म्हणू, त्या नाटकामध्ये काटेकोरपण असते, एक तंत्र असते. प्रकाश योजना असेल, ध्वनी योजना असेल किंवा नेपथ्याच्या सगळ्याच गोष्टी आपण लक्षात घेऊ. म्हणजे जे सामग्री तिथे लागते ती सगळी सामग्री आधुनिक आहे. एवढंच नव्हे तर रंगमंचसुद्धा फिरते रंगमंच आहेत. म्हणजे त्या पात्रांना तिथून हलण्याची गरज नाही, पात्र तिथेच असते, रंगमंचच फिरतो. मला सांगायचं ते हे किती काटेकोरपण आलेलं आहे, हे किती तंत्र अवगत झालेलं आहे आणि किती परिणामकारकपणे आपण सादर करू शकतो, हे तुम्हाला लक्षात यावं. पण मित्रहो, इथे आपण कितीही परिणामकारकपणे सादर करत असलो तरीही लोकनाट्यातली जी उत्स्फूर्तता असते ती उत्स्फूर्तता इथे असतेच असं समजू नका. कारण इथे हे नाटक सादर करणारे जे नट असतात ते नट मानधन घेऊन हे नाटक सादर करतात आणि म्हणून सगळेच नट त्या भूमिकेमध्ये गेलेलेच असतात असं समजू नका. म्हणजे मला असं नाही म्हणायचं की श्रीराम लागू आहेत, श्रीराम लागू होते किंवा निळू फुले होते, असे जे नट होते ते मोठे नट त्या भूमिकेमध्ये शिरत नव्हते का? तिथे उत्स्फूर्तता नव्हती का? असेलही. पण मित्रहो, सगळेच नट किंवा सगळेच कलावंत अशा पद्धतीनं त्या भूमिकेमध्ये शिरतातच असं समजू नका. तिथे उत्स्फूर्तता नसते. दुसरं म्हणजे तिथे जे सांगितलेलं असतं तेवढंच करायचं असतं. म्हणजे जे संवाद आहेत तेवढेच म्हणायचे असतात, तुम्हाला बाकी संधी नसते. किंबहुना काही वेळेस तर असं असतं मित्र हो की या नाटकामध्ये संवाद अगोदरच ध्वनिमुद्रित केलेले असतात आणि ते ध्वनिमुद्रित केलेले किंवा ते रेकॉर्ड केलेले जे संवाद असतात ते संवाद तिथे लावून दिलेले असतात. आता नटाने काय करायचं असतं? नटाने फक्त आपले ओठ हलवायचे असतात. नटाने ते संवाद म्हणायची गरज नाही, संवाद अगोदरच आहे. त्या संवादाला समांतर म्हणजे ते वेळ साधून नटाने फक्त आपले ओठ हलवायचे असतात. लक्षात घ्या किती कृत्रिमपण आहे. एकीकडे हे कृत्रिमपण आपल्याला भावते नेमकेपणानं, म्हणजे नेमकेपण येते याच्यामध्ये. पण मित्रो, तुम्ही लक्षात घ्या की या कृत्रिमपणामध्ये नैसर्गिकपण हरवलेलं असतं आणि इथे उत्स्फूर्तता नसते. इथे उत्स्फूर्ततेला संधी नाही. मित्र हो, लोकनाट्याचा एक वेगळा गुण असा की तिथे उत्स्फूर्तता असते. म्हणजे तो एकतर तो भूमिका करणारा जो नट असतो ना, तो नट पूर्ण त्या भूमिकेमध्येच असतो. म्हणजे रावणाची भूमिका करणारा जो माणूस आहे ना, कलावंत आहे ना, तो कलावंत त्याचं एरवीचं माणूस असणं तो विसरून जातो आणि लोकनाट्यामध्ये आता तो रावणच असतो. त्या रावणाच्याच भूमिकेमध्ये गेलेला असतो तो. ललित असेल समजा, ललितामध्ये एक दृश्य आपल्याला दाखवायचं आहे. शूरपणा ही जी कृष्णाला दूध देऊन मारणारी ही जी
एक स्त्री महाभारतामध्ये दाखवलेली आहे. मला तिचं आता ते नाव आठवत नाही यावेळेस, पण ती जी मावशी आहे, आता ते ललितामध्ये चित्र दाखवायचं आहे. काय होईल पहा, श्रीकृष्ण झोपलेला आहे एखाद्या पाळण्यामध्ये असं दाखवलं जाईल. बाजूला ते समजा सुरू आहे, ते प्रवचन सुरू आहे, ती कथा सुरू आहे, आणि तेवढ्यामध्ये ते श्रीकृष्णाला दूध पाजून मारण्यासाठी ती पुतना मावशी ती येते आणि ती येऊन त्याला ती पाजवते आणि पाजून त्याला मारते. हे दृश्य दाखवायचं आहे. आता हे दृश्य दाखवण्यासाठी एक स्त्री ती भूमिका वटवत आहे. हे ललित आहे ना, आता ती भूमिका वटवत आहे. आता ही भूमिका वटवत असताना ती जी स्त्री असते, ती स्त्री क्षणभरासाठी किंवा ते दृश्य दाखवण्यासाठी, ते ललित सादर करताना ते ललित दाखवण्यासाठी तिचं मूळ स्त्री असणं, मूळ एक व्यक्ती असणं ती विसरून जाते आणि प्रत्यक्ष त्या भूमिकेमध्ये शिरते. तिच्यात एक प्रचंड उत्स्फूर्तता आलेली असते किंवा ती त्या परिपूर्ण भूमिकेमध्येच आता गेलेली असते आणि त्याच्यामध्ये इथे एक सजीवपण दिसते, जिवंतपण तुम्हाला लक्षात येतं. तुम्हाला ती स्त्री आता स्त्री वाटतच नाही. ती महाभारतामध्ये तुमच्या डोक्यात जी कल्पना आली आहे त्या पुतना मावशीविषयी किंवा हे ऐकून जे तुमच्या डोक्यात एक चित्र जे उभं राहील ना, ते चित्र तुम्हाला दिसते. हे जे उत्स्फूर्तपण आहे, हे मित्र हो लोकनाट्यामध्ये जास्त असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संवादसुद्धा पहा, त्याला जे त्यावेळेस आठवतील त्या पद्धतीनं तो म्हणतो. तो पूर्णतः त्या भूमिकेमध्ये शिरलेला असतो आणि त्या भूमिकेमध्ये शिरून तो सादर करतो. प्रचंड एक आवेग असतो. हा आवेग इतका असतो की पाहणारी माणसं डोळ्याच्या पापण्या खालीवरी करणं, उघडझाप करणं विसरून जाऊन माणसं पाहू शकतात. ते किंबहुना आता त्यांना पुढे काय घडेल याचे एक प्रचंड कुतूहल असतं आणि त्या कुतूहलापोटी ते जीव अगदी डोळ्यात आणून ते क्षण पाहत असतात. हा आवेग असतो. म्हणजे पहा, राम रावणाचं युद्ध असेल किंवा नरसिंह आणि हिरण्यकश्यपूचं युद्ध रंगमंचावर दाखवलं जात असेल, हे युद्ध खोटंच असते मित्र. इथे कोणी मरणार नसते, मरण्याचं नाटक करायचं असते. पण पाहणारी माणसं हे नाटकही विसरून जातात आणि आता प्रत्यक्ष ते कृती किंवा ती घटना आपल्या समोर घडतच आहे असंच त्यांना वाटतं. हे जे वाटणं आहे आणि सादर करणाऱ्या त्या पात्रांच्यातून ते येतं, कारण त्याच्यात हा आवेग असतो. आवेग हा कलावंतामध्ये असला पाहिजे ना, तेव्हा पाहणारे लोक अशा पद्धतीनं जीव मुठीत घेऊन हे दृश्य पाहतील किंवा त्यांना ते दृश्य जिवंत वाटेल, सजीव वाटेल. हा आवेग कुठे असला पाहिजे मित्रो? हा आवेग त्या कलावंतांच्यात असला पाहिजे आणि तो आवेग त्या कलावंतांच्यात असतो. देवासुर संग्राम नाट्य दाखवत असताना ते त्या रंगमंचावर ज्या कृती करतात, म्हणजे तलवारी खोट्याच असतात त्यांच्या हातातल्या, तलवारी खऱ्या नसतात, ते धनुष्यबाणही खोटंच असतं. पण तलवारी जरी खोट्या असल्या तरी त्या तलवारी अशा पद्धतीने फिरवतात आणि अशा पद्धतीनं एकमेकावर वार केल्यासारखं दाखवतात. वार करायचं नसतं पण वार केल्यासारखं दाखवतात आणि त्या तलवारीला बेगड चिटकवलेलं असतं आणि ते बेगड त्या प्रकाशामध्ये चमकत असतं. चमकणाऱ्या ह्या तलवारी अतिशय आवेगानं ते दृश्य दाखवणारे ते कलावंत किंवा कृती करणारे कलावंत एकमेकावर जसं काय ते आता अटॅक करत आहेत किंवा एकमेकावर हल्ला करत आहेत, अशा पद्धतीनं त्यांचं ते सगळं दृश्य हे सगळं अतिशय आवेगपूर्ण असतं आणि म्हणून ते लोकांना खूप आवडतं आणि जिवंत वाटतं. काही क्षणासाठी, काही वेळेसाठी ते जे कलावंत असतात ते कलावंत आपण वेगवेगळे माणसं आहोत, ते माणूस पण ते विसरून गेलेले असतात. ते काही क्षणासाठी त्या पात्रांच्या ह्याच्यातच घुसलेले असतात, म्हणजे ते पात्र आपणच आहोत असं त्यांना वाटतं. आणि मित्र हो, पाहणाऱ्या लोकांनाही काही क्षणासाठी आपण या काळातले आहोत आणि हे केवळ नाटक हे विसरून गेलेले असतात. त्यांना प्रत्यक्ष ते नाटक पाहण्याचाच अनुभव येतो. म्हणजे ते विसरून गेलेले असतात की हे नाटक आहे. त्यांना वाटतं की आता प्रत्यक्ष हिरण्यकश्यपू आणि नरसिंहाचं युद्धच सुरू आहे असं त्यांना वाटतं. म्हणजे हे नाटक आहे हे विसरतात. आणि आता हा जो नरसिंह आहे तो हिरण्यकश्यपूला मारणार आहे असंच त्यांना वाटतं. काही काळासाठी ते प्रत्यक्ष जगणं विसरतात आणि रंगमंचावर जे सादर होतं
ते खरं तर नाटक असतं. ते रंगमंचावर जे सादर होतं त्याच्यातच ते घुसतं किंवा त्याला ते प्रत्यक्ष वास्तव समजतात. आहे ते विसरून जातात आणि ते जे नाटक सादर केलं जातं त्याच्याशी ते एकरूप होतात, एकात्म होतात असं आपण म्हणू. म्हणजे उत्स्फूर्तता असते, आवेग असतो, आवाहकता असते. ही आवाहकता कमालीची असते. आवाहकता म्हणजे काय मित्रो, इथे अपेक्षित अर्थ असा आहे आवाहकता की हे केवळ सादर करतात आणि आपल्याला केवळ सादर करायचं असं नसतं या कलावंतांचं. म्हणजे आजचे जे व्यावसायिक नाटकं आहे, व्यावसायिक रंगभूमीवरचे जे नट असतात त्यांच्या डोक्यात काय कल्पना असते? त्यांच्या डोक्यात कल्पना ही असते की आपल्याला हे नाटक सादर करण्यासाठी एवढं मानधन मिळालेलं आहे, आपल्याला हे नाटक आता सादर करायचं आहे. झालं, आता 2-3 तासामध्ये नाटक संपलं की आपलं मानधन पक्का झालं, आपलं काम संपलं. मित्र हो, इथल्या कलावंतांच्यामध्ये ती कल्पना नसते. किती वेळात संपवायचं वगैरे ते त्यांच्या डोक्यात काही कल्पना नसते. त्यांना काय कोणी मानधन दिलेलं नसते. यांच्या हे एवढे उत्स्फूर्त असतात, त्यांच्यात एवढा आवेग असतो की ते बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आव्हान देतात किंवा ते आवाहकता त्यांच्या त्या सादरीकरणात असते की बसलेले सगळे लोक त्यामध्ये सामील होतात किंवा ते सामील व्हावेत असंच स्वरूप असतं, अशीच त्यांची अपेक्षा असते. म्हणजे प्रेक्षक हे वेगळे नसावेत. म्हणजे प्रेक्षक हे त्या दृश्याशी एकरूप झाले पाहिजेत. नाहीतर प्रेक्षक जर त्या दृश्याशी एकरूप नाही झाले तर मग ते दृश्य कसं वाटेल आणि ते यशस्वी कसं होईल. आणि म्हणून प्रेक्षकांना आवाहन केलं जातं किंवा तशी ती आवाहकता त्याच्यामध्ये असते की प्रेक्षक त्या दृश्याशी एकरूप होतात. म्हणजे आपण काही क्षणासाठी ते माणसं, आपण काय ते वेगळे माणसं होते विसरून जाऊन ते दृश्य पाहतात आणि आपण आता खरं हे दृश्य पाहतो आहोत असंच त्यांना वाटते. असं वाटणे इतकी आवाहकता त्या सादरीकरणात असते. मित्र, या गोष्टी मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो आहे की हे जे पारंपरिक स्वरूपाचे लोकनाट्य आहेत, या लोकनाट्यामध्ये तंत्राची कमतरता असते, ही मर्यादा आहे. पण ही मर्यादा ते अशा पद्धतीनं बाकी घटकांच्या आधारानं भरून काढतात, हे तुमच्या लक्षात यावं. आणि म्हणून मित्र हो, लोकनाट्यातली उत्स्फूर्तता, आवेग, आवाहकता हे सगळे गुण आहेत. आणि म्हणून हे जे लोकनाट्य आहे ते लोकनाट्य जिवंत वाटते आणि ते एक म्हणजे त्याच्याशी एकरूप होऊन लोक पाहतात. सादर करणारे कलावंतसुद्धा त्या भूमिकेशी एकरूप होऊन ते दृश्य सादर करतात असं आपल्याला म्हणता येतं. हा लोकनाट्याचा एक विशेषच होय असं आपल्याला म्हणता येतं. मित्र हो, लोकनाट्यामध्ये जे वाद्य असते, संगीत असते, गीत असते, कथा असते, हे सगळं जे सादर केलं जातं ह्या सगळ्याच्या सादरीकरणामध्ये एक पारंपरिक स्वरूप असते आणि ते साहजिक आहे. मित्र, खरं सांगायचं म्हणजे ना, लोकनाट्य सादर करणारे लोक किंवा कलावंत आणि ते लोकनाट्य पाहणारे लोक यांच्या जीवनाची शैलीच मुळात पारंपरिक असते. ती जीवनाची शैली रांगडी असते, ती जीवनाची शैली सहज असते, उत्स्फूर्त असते आणि ती त्यांच्या जीवनाची शैलीच लोकनाट्याच्या सादरीकरणात उमटते, लोकनाट्यांच्या अभिव्यक्तीत उमटते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, दुसरीकडे आपण हे मान्य केलं पाहिजे की आता परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर किंवा काळाच्या पार्श्वभूमीवर लोकनाट्याचं स्वरूपसुद्धा बदलत आहे. म्हणजे आज जर दशावतारी नाटकं आहेत किंवा दशावतार आहेत, हे जे सादर केलं जातं त्याच्यामध्ये खूप बदल झालेले आहेत. आता मुखवटे वगैरे प्लॅस्टिकचे आलेले आहेत किंवा बाजारामध्ये मिळत आहेत, किंवा रंग जे आहे ते रंग बाजारातले आणून ते लोक वापरत आहेत. आणि ते सुद्धा बाकीचं जे तंत्र आहे ते तंत्र आता वापरत आहेत. म्हणजे प्रकाश योजना ज्याला आपण म्हणू, ध्वनी योजना आपण ज्याला म्हणू, ते आता ते वापरायला लागले ना, कारण उपलब्ध झाले त्यांना या नव्या तंत्राचा परिचय झाला आणि नवी तंत्र ते परिचय झाला तर वापरतील ना, वापरायला लागले. ते हे वापरणं वाईट वगैरे असं नाही म्हणता येणार आपल्याला. पण जे पारंपरिक लोकनाट्य होतं ते पारंपरिक लोकनाट्यामध्ये मात्र हे असं फार वापरलं गेलं नव्हतं.
ते त्यांना जे उपलब्ध होतं त्याच्यावरच ते चालत होतं. पण तरी मित्र, एक मात्र तुम्ही लक्षात घ्या की बदल हा सर्वच काळात होत असतो. म्हणजे बदल हा तुम्ही असं समजू नका की आता ते खूप बदललेले आहेत, आता आधुनिक झालेले आहेत, आधुनिक काळात बदलले आहेत. मित्र हो, आधुनिक या शब्दाचा अर्थ असा आहे कालच्यापेक्षा नवं, नाही का? आधुनिक म्हणजे काय? आधुनिक हा शब्द आज जरी आपण वापरत असलो तरी जे काल होतं त्याच्यात थोडा बदल होणं म्हणजे आधुनिक होत जाणंच आहे ना. आता हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मित्र हो, जगण्याचा जो प्रत्येक दिवस आहे अगदी प्राचीन काळापासून तो आजतापर्यंतचा थोडा थोडा बदलतच येईल ना. म्हणजे तुम्ही असं म्हणणार का की एक 4000 वर्षांपूर्वी माणसं जे जगत होते त्यांचं जगण्यात बिलकुल बदल नव्हता असं तुम्ही म्हणणार का? मित्र, तसं नसते. 4000 वर्षापूर्वी असेल किंवा अगदी 20,000 वर्षापूर्वी असेल, ती माणसंसुद्धा कालच्यापेक्षा दुसऱ्या दिवशी नक्की बदलत होते ना. काहीतरी बदल असणारच ना. बदल होत राहणे हा साहजिक भाग आहे ना, जीवनाचा सहज भाग आहे. बदल एवढा झालेला आहे मित्र किंवा त्याच्यातलं मर्म हे आहे की पूर्वी जो बदल व्हायचा तो बदल संथ गतीनं होत होता. आता जो तो बदल आहे तो बदल वेगाने होत आहे. हा काळ वेगवान आहे. काळ वेगवान आहे म्हणजे काय मित्र? काळ वेगवान आहे म्हणजे घड्याळीचे काटे वेगाने फिरतात असं नाही. म्हणजे पूर्वी 60 मिनिटं होण्यासाठी जेवढा वेळ लागत होता तेवढा वेळ आता लागत नाही असं नाही. तो तसाच आहे, म्हणजे तो तेवढाच वेळ लागतो. वेगवान काळ आहे म्हणजे पूर्वी 1 वर्षे ज्या बदलाला लागत असतील तेवढा बदल व्हायला आता एका महिन्यामध्येच बदल होतो. पूर्वी 10,000 वर्षे जो बदल व्हायला लागला आता तो 2-4 वर्षामध्ये 10-5 वर्षामध्ये तेवढा बदल होऊ शकतो. या अर्थानं हा काळ वेगाचा आहे, प्रचंड वेगवान असा काळ आहे. म्हणून आता बदल फार म्हणजे वेगानं झालेले तुम्हाला दिसतील. पूर्वी ते तसे नव्हते. पण मित्र हो, बदलणे हा माणसाच्या जीवनाचा सहज भाग आहे. तेव्हा पूर्वी बदलतच होते, आता हे बदलत आहेत. आताचा बदल आपल्याला लक्षात येतो ताबडतोब, कारण हा बदलांचा वेग जास्त आहे. पूर्वीचा तो लक्षात येत नसेल पण बदल होतो. हे मी तुम्हाला याच्यासाठी सांगत होतो की लोकनाट्याचं जे सादरीकरण होतं, जे पारंपरिक पद्धतीचं होतं, ते पारंपरिक पद्धतीचं लोकनाट्याचं सादरीकरण आता थोडं बदलत आहे, आधुनिक होत आहे, हे आपण लक्षात घ्यावं. म्हणून पण मित्र हो, ते पूर्वीपासून बदलत आलेलं आहे. लोकनाट्यांचं जे स्वरूप आहे ते आता बदलत आहे असं आपण म्हणू. ठीक आहे, पूर्वी बदलत होतं, आता ते बदलत आहे, आता जरा वेगानं बदलत आहे असं आपल्याला म्हणता येईल. लोकनाट्याची संहिता मौखिक असते याविषयी तुमच्या मनामध्ये शंका नसावी. आता ती संहिता लिखित होऊ शकते. म्हणजे दशावतार ही नाटक आहे तर आता लिहिता येतं, आता लिहिणारे आहे तर लिहितील ना ते. म्हणजे पहा, पूर्वी सादर करणारे लोक जे होते त्या लोकांना लिहिता येत नव्हतं म्हणून ती मौखिक. दुसरं म्हणजे लिहिणाऱ्याने लिहिले तरी वाचणाऱ्याला वाचता आलं पाहिजे ना. म्हणजे सगळेच कलावंत शिकलेले होते का? नव्हते ना. एखादा कलावंत ठीक आहे शिकलेला असेल त्यांना ते लिहिल, वाचणाऱ्याला वाचताच येत नसेल. समजा 10 कलावंत आहे, 10 कलावंताला तर वाचताच येत नसेल तर काय करणार मग? मित्र हो, ती परंपरा मौखिक असणं त्या काळाशी सुसंगत आहे, परिस्थितीशी सुसंगत आहे, तेव्हा ती मौखिकच होती. संवाद कसे असावेत असं, सादरीकरण कसं असावं असं असावं, रंगभूषा वेशभूषा कशी असावी मौखिक परंपरेनं ठरलेलं हे असं असावं. ह्या सगळ्यात म्हणजे मौखिक याचा अर्थ संहिता मौखिक असं गृहीत धरू नका तुम्ही. संहिता तर मौखिक होतीच होती, संवाद तर मौखिक होतेच होते, पण कोण कसं वागावं, कुठल्या वेळेस कुठली कृती करावी, कोण केव्हा यावं, कोणाचे रंगभूषा कशी असावी, कोणाची वेशभूषा कशी असावी, ह्या सगळ्याच गोष्टी मौखिक परंपरेने चालत आल्या होत्या. ही मौखिक परंपरा. मौखिक परंपरा म्हणजे केवळ भाषिक पातळीवर किंवा संवादापुरती असं तुम्ही गृहीत धरू नका. सगळं सादरीकरणच मौखिक परंपरेचं, सगळंच म्हणजे कोणती कृती केव्हा करावी हे सुद्धा मौखिक परंपरेनं ठरलं. हे सगळं मौखिक संहिता नव्हती. आणि सगळे हे मौखिक परंपरा संवादाच्या पातळीवर बोलीरूपात होती आणि बाकी परंपरेनं चालत आली होती. ही रंगभूषा वेशभूषा ही सुद्धा पारंपरिक स्वरूपाची, म्हणजे पूर्वी जे केलेली असायची तीच आता ही त्यांच्या मनानं ठरलेली. म्हणजे आता आपण असं म्हणू शकू का की ही रंगभूषा वेशभूषा प्रत्यक्ष वस्तुस्थितीवर आधारली होती? असं काही नाही. म्हणजे पूर्वीचे सगळे राक्षस जे होते
ते राक्षस काळ्या रंगाचे होते वगैरे असं म्हणायचं का? म्हणजे काळ्या रंगाचे राक्षस म्हणजे त्यांच्यावर काळा रंग द्यायचा आणि त्याच्यावर पट्टे ओढायचे पांढरे. पूर्वीचे राक्षस असंच करत होते असं म्हणायचं का? मित्र हो, साधी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ना. रावणाची लंका सोन्याची होती असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय? रावणाची लंका श्रीमंत होती असं आपण म्हणू ना. सोन्याची म्हणजे प्रत्यक्ष सोनं नसेल, पण वैभव संपन्न होती असं तर आपण म्हणू. ती रामापेक्षा सुद्धा वैभव संपन्न होती. अयोध्येपेक्षा लंका ही वैभव संपन्न होती, अधिक श्रीमंत होती असं म्हणू. आता तेवढं वैभव जर त्यांनी कमावलेलं होतं तर हे काय अशाची म्हणजे रंगाला म्हणजे अंगावर काहीतरी काळा रंग लावून आणि पांढरे पट्टे ओढून फिरत होते म्हणून तेवढे वैभव संपन्न झाले होते का? नाही ना. मित्र हो, रावणाची जी संस्कृती होती ती संस्कृती खूप पुढारलेली होती आणि बऱ्यापैकी ती विकसित होती असं आपण म्हणू शकू ना. म्हणजे राम ज्या काळामध्ये जगत होता त्या काळामध्ये रावणही जगत होता आणि रामापेक्षा सुद्धा कणभर रावणाची संस्कृती अधिक विकसित होती असं जर आपण म्हटलं त्याच्यात वावगं काय ठरणार आहे? वावगं काही नसेल ना. पण मित्र हो, आपली कल्पना काय असते? रावण खूप पुढारला आणि तो राक्षस वगैरे आहे, तो असाच काहीतरी, असं नाही आहे. म्हणून राक्षसांना दिले जाणारे जे रंग आहेत ते काळा रंग असेल, पांढरे पट्टे त्याच्यावर ओढणं असेल किंवा त्यांच्या बोलण्याची भाषा पहा काहीतरी विचित्र वगैरे, तर हे फार योग्य आहे असं नाही. पण आपल्या डोक्यामध्ये ती कल्पना आहे आणि आपण ते परंपरेनं जतन केलं एवढंच मला म्हणायचं. म्हणजे ती परंपरा वस्तुस्थितीवर आधारलेली असेल किंवा नसेल, पण लोकनाट्य सादर करताना आपल्या पूर्वजांनी ती स्वीकारलेली आहे की राक्षस असेच वागतील, राक्षस असं बोलतील, राक्षसांचे रंग असे असतील असं आपण स्वीकारलेलं आहे. यापैकी कोणीही त्यांचे काही समकालीन नव्हते आणि यांनी कोणी पाहिलेलं नाही. म्हणजे हे जे लोकनाट्य सादर करणारे लोक आहेत ते कोणी हिरण्यकश्यपूचे मित्र वगैरे नव्हते किंवा हिरण्यकश्यपूच्या बरोबर जगणारे वगैरे कोणी नव्हते. पण यांनी ती कल्पना स्वीकारलेली आहे. ती कल्पना मग लोककथांच्या माध्यमातून आलेली असेल, धर्मग्रंथातील कथांच्या माध्यमातून आलेली असेल आणि ही त्यांनी जी स्वीकारलेली कल्पना आहे त्याच्या आधारानं त्यांनी कोणत्या पात्राचे रंग कसे असावेत, कोणत्या पात्राने कसं बोलावं, कोणत्या पात्राच्या हातात कुठलं शस्त्र असेल, कोणते पात्र कशी कृती करतील हे त्यांच्या मनामध्ये कल्पना त्यांनी ठरवली आहे. त्यांच्या मनामध्ये आहे हे सगळं रूप आणि त्याच्या आधारानं त्यांनी ते लोकनाट्य सादर केलेलं आहे. संहिता त्यांच्या मनामध्ये सादर केलं. मग हे एकदा जेव्हा सादर झालं तेव्हा पुढची पिढी काय करत राहिली? मग पुढची पिढी तसंच करत राहिली. म्हणजे आजता गायत आपण अशा पद्धतीने एक परंपरा सांभाळत आलो. आजही आपण राक्षसांना रंगवायचं असेल, त्याची केशभूषा वेशभूषा असेल तर मग असेच ते काळे रंग पांढरे रंग वगैरे वापरणार आणि देवांना किंवा इकडच्या पात्रांना रंगवायचं असेल तर मग त्यांना सौम्य चांगले रंग वगैरे वापरणार किंवा त्यांच्या अंगावर मग भगवे कपडे वगैरे अशा पद्धतीनं घालणार. हे सांगायचं ते हे की अशा पद्धतीने ही परंपरा आपण जपत आलो. म्हणजे वेशभूषा असेल, रंगभूषा असेल वगैरे याच्यामध्ये एक मौखिक अशी पारंपरिकता दिसते. असं लिहिलेलं नाही कुठे की यांना हेच करावं, यांना हेच असायला पाहिजे वगैरे, पण त्या लोकांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे आणि त्या पद्धतीने ते करतात. ठीक आहे मित्र, हे जे लोकनाट्य आहे ते तात्पुरत्या रंगमंचावर सादर होते. हे तुम्हाला याच्या अगोदरी आलेलं आहे. म्हणजे सादर करण्यासाठी यांना रंगमंच पाहिजेच असं नाही. आज आपण पाहतो की आज सभागृहामध्ये किंवा रंगमंचावर वगैरे हे सादर होत आहेत. पण परंपरा जर आपण पाहिली तर हे गावामध्ये जिथं कुठे जागा असेल तिथे. आणि याचा दोन भाग आहेत. एक म्हणजे पहा हे कशासाठी सादर होत, एक म्हणजे यांची धर्मभावना आहे. म्हणजे दशावतारी नाटक आपण पाहायचं. का पाहायचं? पुण्य मिळते ना म्हणून पाहायचं. आपण पहा ललित कशासाठी पाहतो? माणसं काय करतात? प्रवचन ऐकायला जातात, कथा ऐकायला जातात, कृष्णाची कथा ऐकायला जातात. आता कृष्णाची कथा का ऐकतात हे लोक? तर या लोकांच्या डोक्यात अशी कल्पना आहे की आपल्याला पुण्य लाभेल आणि काही मनोरंजनही होईल. आता ती कृष्णाची कथा अधिक रंजक करण्यासाठी तो बुवा काय करतो? तो बुवा त्या कृष्णाची कथा सांगताना त्या कथेमध्ये ज्या ज्या घटना येतात त्या घटना तिथे तो काही पात्रांच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. यालाच आपण ललित म्हणतो. कळतं का? पहा आता इथे दोन गोष्टी आहेत. लोक का पाहतात? लोकांच्या दृष्टीने दोन गोष्टी. एक तर पुण्य मिळते कारण आपण कृष्णाची कथा ऐकतो ना, आणि दुसरं म्हणजे मनोरंजन होते ना. म्हणजे लोकनाट्य सादर करण्याच्या पाठीमागे
दोन गोष्टी आहेत, एक तर धर्मभावना आहे, दुसरं म्हणजे मनोरंजन करणं आहे. दशावतारी नाटक असेल तिथे धर्मभावना आहे आणि मनोरंजन करणे. आता हे धर्मभावना जपणारे आणि मनोरंजन करणारे जे कलावंत आहेत, हे कलावंत त्यांच्यापैकीच आहेत, त्या समूहापैकी आहेत ना, त्यांना कोणी काही विदायगी देत नाही. मग हे लोक ते सादर करत ना, लोकनाट्य सादर करत कशासाठी? धर्मभावना जपण्यासाठी आणि लोकांचं मनोरंजन करण्यासाठी. मग कुठे सादर करत? जिथे जागा असेल तिथे. जे 400-500 माणसांच्या लोकवस्तीचं एखादा खेळ आहे, तिथे एखादा ओटा आहे, तिथे ते सादर करत, पारावर सादर करत. कारण ह्यांना काय फार पैसे मिळवणं वगैरे यांची कल्पना नाही. लोकांचं रंजन करायचं आहे, लोकांच्या धर्मभावनेला आव्हान करायचं आहे किंवा धर्म जपायचं आहे, म्हणून ते कुठेही सादर करत. म्हणजे एखादा पार असेल, ओटा असेल वगैरे, तर अशा पद्धतीने ते सादर केलं जाईल आणि लोकांचं रंजन केलं जाईल. कारण पहा, देवासूर संग्राम नाट्य असेल किंवा मानवी लोकजीवनातल्या एखाद्या घटनेवर आधारित ते लोकनाट्य असेल, तर तिथे त्यांचं मनोरंजन होईल आणि प्रबोधनही होईल. कारण म्हणजे सांगितलंच आहे ना चांगल्या गोष्टी. रावणाची कथा गुंफताना प्रबोधनही आहे ना, की बाबा रे, तुम्ही अशा गोष्टी करू नका, अशा चुका करू नका, इतरांच्या स्त्रीवर तुमचं मन जाऊ देऊ नका, हे प्रबोधनही आहे. किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी, लबाड बोलू नका, अपेय असणारं पान करू नका, म्हणजे दारू वगैरे पिऊ नका, अशा कुठल्याही गोष्टी, म्हणजे वाईट वागू नका, चांगलं वागा. जीवनमूल्ये, माणसाला जीवनमूल्ये शिकवणं हाही एक त्याच्या पाठीमागचा भाग आहेच. हा सुद्धा एक हेतू आहेच. समाज प्रबोधन हा हेतू आहेच. आणि म्हणून हे लोकनाट्य अशा पद्धतीनं सादर केली जात आणि जिथे जागा मिळेल तिथे ती सादर केली जात. पहा, लोकनाट्यामध्ये जी आजच्या नाटकामध्ये जी व्यवस्था आहे तशा व्यवस्था नव्हत्या, ही उणीव होती. पण ही जी उणीव होती, या ज्या मर्यादा होत्या, ही उणीव जे कलावंत होते ते कलावंत त्यांच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून आणि त्यांच्या अभिनयाच्या माध्यमातून भरून काढत. कारण त्यांचा अभिनय, त्यांचं सादरीकरण अस्सल होतं, ते कृत्रिम नव्हतं, अस्सल असायचं. म्हणजे ते जे कलावंत होते ते कलावंत ज्या भूमिकेमध्ये जात, ती भूमिका वटवत असताना ते अगदी अस्सलपणे, म्हणजे कृत्रिमपण बिलकुल नाही तिथे. आजच्या व्यावसायिक रंगभूमीवरची जी नाटकं आहेत ती अधिक काटेकोर झालेली आहेत, अधिक भावू शकतात, अधिक तंत्रात्मक झालेली आहेत. त्या तुलनेनं लोकनाट्य तसं तंत्रात्मक नाही किंवा तितकं काटेकोर नाही. पण मित्र, तो अभिनय अस्सल आहे, त्यांचं सादरीकरण अस्सल आहे आणि ते अस्सलपण या त्यांच्या ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादा भरून काढत असत आणि लोकांना अस्सल पण भावत असत, त्यांचं ते रांगडेपण सुद्धा भावत असत. मी तुम्हाला या अगोदर सांगितल्याप्रमाणे मित्र हो, रांगडेपण हे त्यांच्या जीवनाचीच एक लय आहे, जीवनाचीच पद्धती आहे. ती त्यांची जीवनाची पद्धती त्यांच्या लोकनाट्यात यायची आणि ते लोकनाट्य त्या लोकांना भावायचं. आणि धर्मभावना असल्यामुळे आणखी त्याला बळ मिळायचं. कारण धर्मभावना असल्यामुळे त्या दृष्टीनं लोक पाहत ना, केवळ मनोरंजन नाही तर धर्मभावना आहे, आपल्याला याच्यातून काहीतरी शिकायला मिळते, हाही हेतू असायचा. त्याच्यामुळे ही लोकनाट्ये लोकांना अधिक भावली असे आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये मोकळेपण होतं, फार असं बंदिस्त पण नव्हतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे मोकळेपण लोकांना भावत. मित्र हो, ही सगळी लोकनाट्य, हे सगळे लोकनाट्याचे विशेष आहेत, लोकनाट्याचे लक्षण आहेत असं आपण म्हणू. आणि अशा पद्धतीने हे लोकनाट्ये आपल्या समाजव्यवस्थेमध्ये अनेक वर्षे चालत आली. अनेक वर्षे या लोकनाट्याने लोकांचं रंजन केलं, लोकांना त्यांच्या जगण्याची पद्धती शिकवली, लोकांच्या धर्मभावनेला आधार दिला किंवा ती जी धर्मभावना आहे त्या धर्मभावनेला आकारही दिला असे आपण म्हणू शकू. आणि ही लोकनाट्ये कित्येक वर्षे टिकून राहिली. आता ही लोकनाट्ये काळाच्या ओघात एकतर मागे पडत आहेत, नाहीतर ही लोकनाट्ये आधुनिक रूप स्वीकारत आहेत. मित्र, आता आधुनिक रूप स्वीकारणं हे फार वाईट आहे का, तर असं म्हणता येणार नाही. कारण काळाच्या ओघामध्ये माणसं स्वतः बदल स्वीकारतात, तर त्यांच्या सगळ्या कलासुद्धा बदल स्वीकारतील ना, तेव्हा हे असं होतच राहणार. पण म्हणजे परंपरेनं चालत आलेली लोकनाट्य मात्र थोडीफार वेगळी होती. ती वेगळी कशी होती, त्याचं स्वरूप काय, हे तुम्हाला आतापर्यंतच्या विवेचनातून लक्षात आलं असावं असं मी गृहीत धरतो. आणि इथे हा तास आपण थांबू म्हणे, इथे मी थांबतो. ठीक आहे.